गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। मागच्या 20 वर्षापासून या प्रतीक्षा नगर मध्ये खेळ महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। या खेळ महोत्सवामध्ये सुवर्ण क्रीडा मंडळ, सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, सप्तशृंगी गणेशोत्सव मंडळ, यशस्वी नवरात्रोत्सव मंडळ आणि भारतीय जनता पार्टी असं आम्ही या ठिकाणी बरेच वर्ष या ठिकाणी खेळ महोत्सव या प्रतीक्षा नगर मधील लहान लहान खेळाडूंना, मोठ्या खेळाडूंना म्हणजे बॅडमिंटन, धावणी, चमचागोटी, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रस्सी खेच स्पर्धा, सोसायटीमधील सर्व खेळाडूंसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा अनेक स्पर्धा या खेळामध्ये या ठिकाणी आपण घेतो। प्रत्येक वर्षी हे एक खेळ महोत्सव या प्रतीक्षा नगर मध्ये साजरा केला जातो आणि सर्व लोक या ठिकाणी विनामूल्य खेळतात। कोणताही पैसा नसतो, कोणतीही लालच नसते। या ठिकाणी या फक्त ट्रॉफ्यांसाठी ही स्पर्धा रंगलेली असते आणि ही स्पर्धा कायमस्वरूपी या प्रतीक्षा नगर मध्ये होत राहणार आणि आम्ही ती करत राहणार। प्रतीक्षा नगर मध्ये ही स्पर्धा खूप प्रसिद्ध आहे। सोसायटीमधील अनेक सोसायट्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। परिवार सोसायटी, पारिजात सोसायटी, प्रतीक्षा नगर सोसायटी, आनंद सोसायटी, लोटस सोसायटी, माऊली सोसायटी, अशा अनेक सोसायटी या ठिकाणी, मोलव्यू सोसायटी आहे। अशा बऱ्याच सोसायटी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतात। आमचे स्थानिक खेळाडू, लहान मुलांच्या या ठिकाणी जवळजवळ 40-45 टीम असतात। अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेतो आणि त्यामध्ये काही शंका नाही की भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आम्हाला। या खेळामध्ये प्लॅनिंग असं काही नाही, ह्या खेळामध्ये कुठलंच राजकारण नसतं। हा खेळ फक्त मी प्रतीक्षा नगर मध्ये गेले अनेक वर्ष फक्त ही मुलं खेळत राहिली पाहिजे। मला स्वतःला खेळाची आवड आहे। राजकारणाला भाग वेगळा, आमचे आमदार सेल्वम साहेब, आमचे आमदार लाड साहेब असे अनेक दिग्गज नेते या प्रतीक्षा नगर मध्ये आहेत, परंतु ह्या खेळामध्ये आम्ही राजकारण बहुतांश आणत नाही। गेले अनेक वर्ष मी या ठिकाणी हे कार्यक्रम करतो आहे। काल आम्ही सांगू शकतो की मुंबईचे उपाध्यक्ष रवी राजा साहेब पण या ठिकाणी येऊन गेले। आमच्या भाजपचे बरेच पदाधिकारी, शिवसेनेचे बरेच पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले। त्यामुळे या खेळामध्ये राजकारण हे नाहीच आहे। यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील येऊन सहभागी होतात आणि खेळतात उत्स्फूर्ततेने। शिवसेनेचे पण पदाधिकारी, उद्धव सेनेचे पण पदाधिकारी या ठिकाणी हा गेम खेळतात। त्यामुळे कुठलाच असं या स्पर्धेमध्ये, परंतु ही स्पर्धा मी भारतीय जनता पार्टी, सुवर्ण क्रीडा मंडळ, सप्तशृंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यशस्वी नवरात्रोत्सव मंडळ या माध्यमातूनच मी या ठिकाणी आम्ही नेहमी करत आलो आहोत आणि यापुढे देखील जोपर्यंत आम्ही या ठिकाणी आहोत तोपर्यंत ही स्पर्धा करत राहणार आणि प्रतीक्षा नगर मधील सर्व मुलं, सोसायटी, सर्व लहान मुलं ही खेळ महोत्सवाचा आनंद फ्री मध्ये घेत राहणार। मागच्या 5 ते 6 वर्षापासून आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतोय, परंतु तो छोट्या लेवलला होता। यावेळी आम्ही जरासं मोठ्या लेवलला घेऊन आम्ही यावेळी सोसायटीने इन्व्हॉल्व केलं यामध्ये आणि जवळजवळ 16 सोसायट्यांनी यामध्ये भाग घेतला। याच प्रकारे आम्ही चमचागोटी, बटाटा शर्यत, चित्रकला स्पर्धा, धावणी स्पर्धा, रस्सी खेच आज मोठ्या प्रमाणात म्हणजे पोलिसांची देखील एक टीम या ठिकाणी आली होती, ते देखील रस्सी खेच स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे जे सर्व स्पर्धक विजयी झाले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। त्यांचे पराभूत झाले त्यांना पुढच्या वर्षी नवीन पुन्हा एकदा चांगल्या जोमाने खेळ खेळून विजेता बनायची संधी त्यांना मिळो ही माझ्याकडून मी इच्छा प्रकट करतो। यावर्षी पहिल्यांदाच बीजेपी तर्फे हा सामना आमच्या माला गार्डन मध्ये भरवण्यात आला आणि याचं सर्व श्रेय होतं दत्ता केळुसकर यांना की त्यांनी पहिल्यांदा हा उपक्रम हातात घेतला आणि सुंदर पद्धतीने हा पूर्ण नियोजनबद्ध त्यांनी इथे खेळ मांडले। त्याच्यामुळे नवीन नवीन खेळाडूंना इथे खेळता आलं। जसे आमच्यासारखे आम्ही कधी ग्राउंड मध्ये खेळलो नाही, तसेच त्या व्यक्तींनाही खेळायला मिळालं। त्यासाठी आमच्या समस्त पारिजात सदन सोसायटी तर्फे दत्ता केळुसकर यांचे हार्दिक आभार आणि असेच कार्य त्यांच्याकडनं होत राहू दे पुढे। दरवर्षी त्यांनी हा उपक्रम याच पद्धतीने
ठेवावा की जेणेकरून अजून नवी खेळाडू यातून म्हणजे प्रतीक्षा नगर मधनं बाहेर येतील, हीच त्यांच्याकडनं इच्छा आहे. अतिशय सुंदर अरेंजमेंट होती. भारतीय जनता पार्टीने खेळ महोत्सव ठेवला होता. दत्ता केळुसकर त्यांनी अतिशय सुंदर अरेंजमेंट केली होती आणि मजा आली खेळ खेळायला. सर्वच प्रतीक्षा नगर मधील सर्व मंडळांनी, सर्व MIG बोला LIG या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. ही नवीनच संकल्पना होती याच्यामध्ये आणि खूप मजा केली. म्हणजे खेळ कोणतरी जिंकणार हरणार हे नक्की असतं, पण सर्वांनी सहभाग घेणं, एंटरटेनमेंट घेणं, त्याच्यामध्ये मजा करणं ही खरी हे होती. आणि आम्ही आज जिंकलेलो आहे. सो त्याची मजा काय वेगळीच आहे. कारण आम्ही 4 मॅच खेळलो. 4थी मॅच नंतर ही फायनल होती. ती फायनलला जिंकल्याची मजा वेगळी आहे. सगळेजण चांगले खेळले. बाकी सगळ्या टीमला पण हाडलं त्यांचं. फायनलला जी टीम होती त्यांच्यासाठी पण. आणि दत्ता केळुसकर असेच टुर्नामेंट होते. आम्ही नंतर आणखीन खेळू याच्यामध्ये. मजा आली. याच्याबद्दल धन्यवाद. सर्व इकडचे ऑर्गनायझर, माझी टीम आणि बाकीचे सर्व यांचे सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा निसर्गाच्या राजाचा थैंक यू. बहुत यूथ लोग हैं, दत्ता दादा के वजह से सब खेलने मिलता है. अभी वो आने वाले इसमें इलेक्शन में उनको अच्छी वोट्स मिलेंगे. ये बहुत अच्छा है, हम लोग को अपॉर्चुनिटी मिला खेलने का. थैंक यू दत्ता भाई.